नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 118 म्हणजेच पुस्तक 7वे शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. घटक 1 शिक्षक सहकार्यांशी संबंध. पाठ्यमुद्दे 1 मुलाखत घेण्याचे तंत्र. 2 नव्या शिक्षकांचे उद्बोधन. 3 पर्यवेक्षण, मार्गदर्शन, प्रोत्साहन व प्रत्याभरण. 4 सहाय्यक शिक्षकांच्या प्रेरणेचे व्यवस्थापन. 5 सहाय्यक शिक्षकांकडून उच्च अपेक्षा. 6 शिक्षकांच्या नीतिधैर्यास चालना. 7 विविध प्रवृत्तीच्या शिक्षकांना मार्गदर्शन. 8 शिक्षक कल्याण योजना. 9 शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण व गरजांचा शोध. 10 संघवृत्ती निर्माण करण्याची तंत्रे व प्रयत्न. 11 अंतर्गत शिक्षक संघटना, गट व उपगटांशी संबंध. 12 शिक्षक सभा. उद्दिष्टे. या घटकाच्या अध्ययनानंतर आपणास पुढील गोष्टी करता येतील. 1 शिक्षकांच्या नेमणुका करताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे लागेल हे समजेल. 2 नव्या शिक्षकांना मार्गदर्शन कसे करावे हे कळेल. 3 शिक्षकांच्या शालेय कार्याचे निरीक्षण व परीक्षण यथार्थतेने कराल. 4 शिक्षकांना त्यांच्या शालेय कार्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन द्याल. 5 प्रत्येक शिक्षकांच्या अंगभूत गुणांची जाणीव ठेवून त्या गुणांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करून घ्याल. 6 सहकारी शिक्षकांच्या कल्याणासाठी विविध योजना आखून त्या अंमलात आणाल. 7 सर्व सहकाऱ्यांबरोबर संघभावनेने काम करण्याचे उद्देश व लाभ जाणून घ्याल. 8 शिक्षक संघटनेच्या कार्याची गरज व त्यांचे महत्त्व ओळखाल व त्यात सहभागी व्हाल. पाठाचे प्रास्ताविक. मानवी संबंध हा व्यवस्थापनाचा गाभा आहे. त्याचे महत्त्व आपणास व्यवस्थापनाच्या मूलतत्वे व कार्याच्या अभ्यासासाठी दिलेल्या साहित्याच्या वाचनातून लक्षात आलेच असेल. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक या भूमिकेतून आपणाला कोणकोणत्या मानवी घटकांशी संबंध येतो सर्वसाधारणतः त्यांची विगतवारी पुढीलप्रमाणे करता येईल. 1 शिक्षक सहकारी. 2 विद्यार्थी. 3 व्यवस्थापन मंडळ व समित्या. 4 शिक्षकेतर कर्मचारी. 5 पालक व अन्य अशासकीय सेवाभावी संस्था. कुशल नेतृत्व शैली असलेला मुख्याध्यापक या सर्वच घटकांशी परिणामकारक व सौहार्दपूर्ण मानवी संबंधाचे प्रस्थापित करतो. तो ते कसे करतो हे आपल्याला ह्या पुस्तकात पाहावयास आहे. या सर्व घटकांपैकी अर्थात महत्त्वाचा घटक सहकारी शिक्षक हाच आहे. मुख्याध्यापकाची सारी भिस्त या घटकावरच असते. म्हणूनच त्याचा प्रथम विचार करावा लागेल. या सहकारी शिक्षकांची मुख्याध्यापकांचे संबंध केव्हापासून येतात? बारकाईने विचार केला तर हे संबंध शिक्षकांच्या मुलाखतीपासून येतात असे म्हणावे लागेल. मुलाखतीद्वारे आपण शिक्षकांशी पहिला संवाद साधतो. शिक्षकांकडे असलेली क्षमता, कौशल्य, वृत्ती, विचार या सर्वांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो व त्याची शिक्षक म्हणून निवड करावी अशी शिफारस करतो व काही वेळा आग्रह धरतो. हा पहिला संवाद कसा साधतो ही मानवी संबंधातील पहिली पायरी होय. विषय विवेचन. 1 मुलाखत घेण्याचे तंत्र. 1 मुलाखत घेणे यावर मुलाखत घेणाऱ्यांचा आणि मुलाखत देणाऱ्यांचा फारसा विश्वास आजकाल राहिलेला नाही. अर्थात याला वेगवेगळी कारणे आहेत. काही ठिकाणी कोणाची नियुक्ती करायची हे आधीच ठरलेले असते, पण हे लपविण्यासाठी व निपक्षपातीपणाचा आव आणण्यासाठी मुलाखतीचा मांडला जातो. काही ठिकाणी मुलाखतीकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. मंडळावर असलेले सदस्य त्या विषयातील जाणकार किंवा तज्ज्ञ असतातच असे नाही. त्यामुळे अयोग्य प्रश्न विचारले जातात आणि तयारीनिशी आलेला उमेदवार हतबल होऊन जातात.
आपण मुलाखतीला आलो नसतो तर बरे झाले असते असे त्यांना वाटू लागते आणि या फार्समध्ये कुणाचीही निवड केली जाते. उमेदवाराची निवड कशासाठी करावयाची आहे याचे भान निवड मंडळाला राहत नाही आणि मग अवाजवी निर्णय घेतले जातात. म्हणून मुलाखतीवरचा विश्वास उडतो. या वास्तवतेची दखल घेऊन आपल्याला असे म्हणता येईल की चांगल्या निवडीसाठी मुलाखत ही अपरिहार्य व आवश्यक बाब आहे. म्हणून त्यासाठी काही संकेत पाळणे आवश्यक आहे. निवड मंडळाने मुलाखत घेण्याची प्रक्रिया अतिशय गंभीर रीतीने पार पाडली पाहिजे. त्यासाठी अगोदर एकत्रित विचार केला पाहिजे. मुलाखत कशा प्रकारे घ्यावी याची रूपरेषा निश्चित केली पाहिजे. उमेदवाराच्या ठिकाणी कोणती वैशिष्ट्ये असावयास हवी याचा विचार करून त्या अनुषंगाने प्रश्न विचारले पाहिजे. ज्या जागेसाठी निवड करावयाची आहे त्यासाठी कसा उमेदवार असावा याचे चित्र मनाशी स्पष्ट असले म्हणजे प्रश्नाचा रोख निश्चित करता येईल. मुलाखत परिणामकारक होण्यासाठी प्रश्नांना फार महत्त्वाचे स्थान आहे. प्रश्न जर रेखीव असतील तर उमेदवार ही उत्तरे रेखीव देण्याचा प्रयत्न करतील. योग्य प्रश्नांना योग्य उत्तरे मिळाली तर मुलाखतीचे समाधान प्रश्न विचारणाऱ्यांना व उत्तरे देणाऱ्यांना दोघांनाही होईल. त्यामुळे मुलाखत फारस वाटणार नाही. कधीकधी एखादा उमेदवार आकर्षक व्यक्तिमत्वाने निवड मंडळावर छाप पाडतो. त्याचा परिणाम अन्य बाबींचा विचार करतानाही होण्याची शक्यता असते. आकर्षक व्यक्तिमत्व हा एक गुण जरूर आहे पण निवडीसाठी तो निर्णायक ठरू शकत नाही. याची जाण निवड मंडळाने ठेवलीच पाहिजे. नाहीतर एकाच किंवा मर्यादित गुणांच्या आधारे केलेली निवड घातक ठरण्याचा संभव आहे. तेव्हा मुलाखत संपूर्णपणे घेऊन मगच निर्णय घेतला पाहिजे. मुलाखत परिणामकारक होण्यासाठी ज्या कामासाठी उमेदवार घ्यावयाचा आहे त्या कामातील तज्ज्ञ मनुष्य निवड मंडळावर असला पाहिजे. तो आपल्या अनुभवातून मनाशी काही आराखडे बांधून तयार असतो आणि त्याला अनुसरून तो प्रश्न विचारतो. उमेदवारांच्या उत्तरावरून तो या विशिष्ट कार्यासाठी कोण योग्य आहे याचा निर्णय देऊ शकेल. त्याचे मत महत्त्वाचे मानले जाणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार ज्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असेल त्यानेही या पद्धतीने चाचणी घेऊन निर्णयात आले पाहिजे. एरवी त्याला उमेदवाराबद्दल विश्वास कसा वाटेल? केवळ मुलाखत नाही तर उमेदवाराची अर्जही बोलका असतो. त्याच्याकडून जी माहिती अपेक्षित असते त्या अनुरोधाने प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे अर्जातील उत्तरे उमेदवाराचा दर्जा ठरवायला उपयुक्त ठरतात. त्या उत्तरांचा काळजीपूर्वक अभ्यास आवश्यक आहे. शिवाय अर्जासोबत जी प्रशस्तीपत्रके जोडलेली असतात ती पाहणेही अगत्याचे असते. अर्थात त्यातील प्रशस्ती ही विचारपूर्वकच मांडली पाहिजे कारण ही प्रशस्तीपत्रके अगदी ठराविक ठशाची असतात. ती पुष्कळदा निसरडी आणि मोघम असतात. हे सर्व ध्यानात घेऊनच त्यांचे महत्त्व ठरविले पाहिजे. अर्ज आणि प्रशस्तीपत्रके यातून केवळ चांगले लिहिलेले जाते. उमेदवाराच्या ठिकाणी असणाऱ्या त्रुटी त्यातून लक्षात येत नाहीत. त्याचे दोष समजत नाहीत. मुलाखत आणि अर्ज या दोन्हींचा उपयोग आहे. योग्य निवडीसाठी या दोघांनाही प्राधान्य दिले पाहिजे. मुख्याध्यापकाला क्रिकेटच्या कप्तानासारखी भूमिका वठवायची असते. क्रिकेटचा संघाचा कर्णधार आपला संघ निवडताना फार मोठी जबाबदारी घेतो. उत्कृष्ट फलंदाज, भेदक गोलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक निवडून तो आपला संघ बलवान करतो. शिवाय केवळ फलंदाज किंवा केवळ गोलंदाज निवडून संघ कणखर होत नाही याची त्याला कल्पना असते. म्हणून त्याचे विशिष्ट प्रमाण ठरवून तो निवड करतो. अर्थात हे काम करण्यासाठी त्याच्याजवळ विविध सामन्यातून प्रत्येक खेळाडू काय कामगिरी केली याचा आराखडा तयार असतो. त्यांनी दाखविलेले कौशल्य माहीत असतात. त्याची क्षमता परिचित असते. त्यामुळे संघ निवडीचे त्याचे काम सुलभ होते. पण मुख्याध्यापकाला स्वतःचा कार्यक्षम संघ निवडणे अवघड असते. ज्याची निवड करावयाची आहे त्याच्या कर्तृत्वाचे आराखडे उपलब्ध नसतात. म्हणून त्याला स्वकौशल्याने निवड करावी लागते. समोर येणारा उमेदवार अपरिचित असतो. त्याच्या पूर्वानुभवाची कल्पना नसते. काहींना तो पूर्वानुभवही नसतो. मग सर्व मदार असते ती मुलाखतीवर. ही मुलाखत पारदर्शक होणे
अत्यंत जरुरीचे असते. शिक्षक होण्यासाठी आपलेल्या उमेदवारांचे अंतरंग कसे समजणार, त्याची वृत्ती व त्याचा कल कसा कळणार, हे काम वेचक आणि वेधक प्रश्न विचारून त्याला बोलके करून करता येईल. हे प्रश्न त्याच्या अंतरंगाचा ठाव काढण्यास निश्चितच मदत करतील. 2. निवड समिती. मुलाखत परिपूर्ण व्हावी म्हणून एक निवड समिती असणे आवश्यक आहे. या बाबतीत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनिमय अधिनियम 1977 अन्वये 9 या क्रमांकाने कर्मचाऱ्यांची नेमणूक या विषयावर 9.2 मध्ये म्हटले आहे की मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक वगळता शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या नेमणुका शाळा समितीकडून करण्यात येतील. तसेच शाळा समितीची कामे सांगताना 3 क मध्ये उल्लेख आहे तो असा: मुख्याध्यापकांकडून अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की मुख्याध्यापकाला या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. तो शाळा समितीचा पदसिद्ध चिटणीस असल्यामुळे हा सर्वच व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी साहजिकच त्याच्यावर पडते. शाळा समितीमध्ये संस्थाचालकांचे प्रतिनिधी असतात. तसेच सेवाज्येष्ठतेनुसार अध्यापक प्रतिनिधीही पाळीपाळीने असतात. त्यामुळे ही शाळा समिती निवड मंडळाचे कार्य योग्य क्षमतेने करू शकेल. काही संस्था शासनाच्या नियमाला धरून स्वतःच्या घटनेनुसार ही कार्य करीत असतात. त्यांची निवड मंडळे साधारणपणे सर्वांना प्रातिनिधित्व देणारी असते. शाळा समितीमध्ये शिक्षकांचा प्रतिनिधी असतो. तो त्याच्या विषयापुरता विषयतज्ज्ञ म्हणून निश्चितच उपयोगी पडतो. जे विषय त्याचे नसतील तेवढ्यापुरते अन्य शिक्षकांचे सहकार्य घेता येईल. त्याला कोणी विरोध करील असे वाटत नाही. परंतु म्हणजे निवड मंडळ हे संचालक, मुख्याध्यापक आणि विषयतज्ज्ञ शिक्षक यांचा अंतर्भाव असलेला राहील. संस्थाचालक साधारणपणे उमेदवाराच्या आकर्षण क्षमतेचा विचार करतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण त्यांना महत्त्वाची वाटते. तो रुबाबदार असला म्हणजे वर्ग नियंत्रण आणि शिस्त राखणे साधेल असे त्यांना वाटते. त्यांचा भर स्वाभाविकपणे व्यक्तिमत्त्वावर असतो. अर्थात हे आवश्यक आहे पण निर्णायक मात्र नाही. विषयतज्ज्ञ हा अनुभवी असतो. त्याच्या विषयातील बारकावे त्याला ज्ञात असतात. शिवाय प्रत्येक विषयामध्ये काही मूलभूत गृहीत सिद्धांत असतात, प्रमेय असतात. त्यांना अनुसरून तो प्रश्न तयार करतो आणि उमेदवाराला विचारतो. विषयाचे मूलभूत ज्ञान उमेदवाराला आहे की नाही हे तो काढून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण शिक्षकाला जो विषय शिकवायचा आहे त्याची बैठक माहीत असणे निश्चितच आवश्यक आहे. नाहीतर तो मुलांच्या पुढे कसा उभा राहणार आणि काय शिकवणार. विषयतज्ज्ञ यासाठी त्याला विविध प्रश्न विचारतो. उमेदवारांच्या उत्तर क्षमतेवर त्यांची योग्यता ठरते आणि याचा विचार करून विषयतज्ज्ञ त्यांच्याबद्दल अनुकूल वा प्रतिकूल निर्णय देतो. यानंतर मुख्याध्यापक त्या उमेदवाराच्या शैक्षणिक जीवनातील कामगिरीची चाचपणी करतात. त्यांच्या विषयात त्याची गती किती होती, त्याने काही प्रकल्प सादर केले होते का, त्यात त्याची काही वैशिष्ट्ये दिसली का, या चौकशीत त्यांची त्या विषयाची आवड व खोली लक्षात येईल. ज्या विद्यार्थ्यांच्या समोर तो उभा राहणार आहे त्यांना नुसती पोपटपंची तो ऐकवणार आहे किंवा त्यांच्या बुद्धीला तो चालना देणार आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकाला आपल्या सहकार्य करणारा शिक्षक आवश्यक असतो. त्याने विद्यार्थ्यांना विचारप्रवण बनवले पाहिजे असे त्याला वाटत असते आणि त्या दृष्टिकोनातून तो मुलाखत घेत असतो. संचालक मंडळ मुख्याध्यापक आणि विषयतज्ज्ञ एकत्र बसून विचार करतील आणि योग्य तो निर्णयात येतील. अर्थात हा निर्णय संस्था आणि विद्यार्थी या दोघांच्या हिताचा असेल हे उघडच आहे. त्यांच्या सहकार्य भावनेतून केलेला विचार हितकारी असेल. शाळेची गुणवत्ताही शिक्षकांवर अवलंबून असते. या गोष्टीचा आग्रह मुख्याध्यापकाने धरला पाहिजे. अन्य सदस्यांना पटवून दिले पाहिजे. भले त्यात यश येवो न येवो. निवडीनंतर उमेदवार शिक्षक म्हणून शाळेत येईल आणि शिक्षक म्हणून आपले कर्तव्य करायला सुरुवात करेल. केवळ मुलाखत घेऊन आणि निवड करून मुख्याध्यापकांचे काम संपत नाही. हा नवा शिक्षक अनुभवी असेल तर त्याला रुळवणे सोपे जाईल. पण अनुभव नसेल तर सतत मार्गदर्शन करून त्याला शालेय प्रगतीत भागीदार करण्याचे काम मुख्याध्यापकाला करावे लागते. 2. नव्या शिक्षकांचे उद्बोधन.
शाळेत रुजू झालेल्या नवीन शिक्षकांशी सुरुवातीलाच मुख्याध्यापक हितगुज करतील. त्यांची जबाबदारी त्यांना समजावून देतील. त्यांचे विषय, त्यांचे वर्ग आणि त्या शाळेच्या अपेक्षा या संबंधांची कल्पना देतील. सर्वसाधारणपणे शाळेतील प्रथा आणि पद्धती समजावून सांगतील. त्यामुळे त्या शिक्षकाला आत्मविश्वास वाटायला लागेल. आपण चांगल्या वातावरणात आलो आहोत आणि आपल्याला योग्य ते सहकार्य मिळणार आहे या भावनेने त्याला निश्चितच उमेद येईल. आपले काम त्याला बोझा वाटणार नाही. उलट या ठिकाणी आपल्याला वाव आहे असे त्याला वाटू लागेल आणि तो समाधानी होईल. पण एवढ्यावर भागणार नाही हे मुख्याध्यापकांना माहीत असते. नवीन पोहणाऱ्यावर जसे जागरूकपणे सतत लक्ष ठेवावे लागते तसे या शिक्षकांवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. ज्यावेळी तो प्रत्यक्ष ज्ञान प्रदान करू लागतो त्यावेळी त्यांच्या लक्षात येते की आपला ज्ञानसाठा तुटपुंजा आहे. तो साचलेल्या पाण्यासारखा आहे, खळखळ वाहत नाही. त्यासाठी काहीतरी खास प्रयत्न आवर्जून केले पाहिजे. यासाठी कुणाचे तरी मार्गदर्शन घेतले पाहिजे. शिवाय हे ज्ञानदान करताना विद्यार्थ्यांना ते सहज स्वीकारता येईल अशी किमया आपल्या निवेदनात हवी. समोर बसलेली मुले उल्लसित होतील अशी जादू शिक्षकांच्या वाणीत आली पाहिजे. ती नसेल तर नवख्या शिक्षकाला मुख्याध्यापकांनी आणि पर्यवेक्षकांनी मार्गदर्शन केले पाहिजे. या शिक्षकांच्या उद्बोधनासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांचे सहाय्य घेतले पाहिजे. त्यांचे पाठ या शिक्षकाने पाहिले पाहिजे. वेगवेगळी वैशिष्ट्ये त्यांच्या ध्यानात आणून दिली पाहिजे. म्हणजे त्याला आपोआपच आपल्या त्रुटी समजून येतील आणि त्या दूर करण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करेल. प्रशिक्षणाच्या काळातील अनुभव व प्रत्यक्ष शाळेतील वास्तव यातील तफावत स्पष्ट केली पाहिजे. त्यांच्या विषयाच्या ज्ञानसमृद्धीसाठी दरवर्षी तज्ज्ञांची नियमित व्याख्याने आयोजित करता येतील. वाचनालयाच्या संदर्भ ग्रंथांचा उपयोग कसा करावा हे सांगता येईल. या दृष्टीने या सर्व गोष्टी एक सततची प्रक्रिया म्हणून कराव्या लागतील. शाळेत शिक्षकांची नेमणूक करताना त्याला वर्षभर किंवा 2 वर्षे परिवीक्षाधीन म्हणजे ऑन प्रोबेशनल ठेवले जाते. मुख्याध्यापकांनी हा कालखंड त्यांच्या योग्य तयारीसाठी उपयोगात आणावा. त्याला आवश्यक ते मार्गदर्शन या काळात करावे. शिवाय त्याच्यावर नवनव्या जबाबदाऱ्या सोपवून त्या कितपत पार पाडू शकतो हे पाहावे. त्यांची क्षमता आणि झेप यांची कल्पना मुख्याध्यापकाला येईल. या काळात नवख्या शिक्षकांकडून चुका होणे साहजिकच आहे. पण त्या लक्षात आणून दिल्यानंतर तो त्या दुरुस्त करतो का यावरून त्याची सेवा चालू ठेवणे संस्थेच्या हिताचे आहे की अहिताचे आहे याचा निर्णय घेता येईल. प्रत्येक शाळेत काही परंपरा असतात. त्या टिकवून धरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. इतकेच नव्हे तर मुख्याध्यापकाला आपल्या ध्येयानुसार आणि उद्दिष्टानुसार काही नवे निर्माण करावयाचे असते. त्यासाठी त्याला अध्यापकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. अध्यापकांवर विश्वास टाकून कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले की त्यांची उद्दिष्टे साध्य करणे त्याला सहज शक्य होईल. हे करत असताना नव्या शिक्षकांनाही त्याला कामाला लावता येईल यासाठी त्याच्याशी संवाद साधावा लागेल. त्याचा उपयोग कसा करून घ्यावयाचा हे त्याने चातुर्याने ठरविले पाहिजे. मुलाखतीच्या वेळी या दृष्टीने त्याने अंदाज घेतलेलाच असतो. नवीन अध्यापक शालेय यंत्रणेत कोठे बसेल याचा त्वरित निर्णय त्याने घेणे अगत्याचे आहे. शालेय कारभारात अनेक विभाग असतात. त्यात नव्या शिक्षकाला संधी देणे आवश्यक आहे. म्हणजे तोही उत्साहित आणि उल्हासित राहील आणि सहकार्य करेल. या विभागणीमुळे नव्या शिक्षकाचा कल आणि कर्तृत्व लक्षात येईल. अनेक ठिकाणी जिल्हा मुख्याध्यापक संघ या नूतन अध्यापकांसाठी योजनापूर्वक काही कार्यक्रम राबवतात. या विषयावर समित्या नियुक्त केलेल्या असतात. ह्या समित्या आपापल्या विषयाचा सखोल अभ्यास करून काही गोष्टी ठरवतात. त्या परिणामकारक व्हाव्यात म्हणून काही कृतीसत्रे घेतात. त्या विषयातील तज्ज्ञ व अनुभवी अध्यापक या कृतीसत्रात अध्यापनाचे मुद्दे, यांच्या यशस्वी व परिणामकारक अध्यापनासाठी लागणारी साधने, त्या घटकांवर अपेक्षित प्रश्न इत्यादी गोष्टी विचार करतात. प्रत्येक विद्यालयातही विषयवार समित्या असतात. त्या वर्षभराचे घटक नियोजन करतात. दर विद्यार्थ्याला एकत्र जमून
चर्चा करतात. अभ्यासक्रमातील क्लिष्ट स्थळांची दखल घेतात. ती स्थळे विद्यार्थ्यांना कशी सुलभतेने शिकवता येतील याची किमया शोधतात आणि नव्या अध्यापकांना यात भाग घ्यायला लावून त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. बहुतेक विषयाच्या राज्य पातळीवर संघटना आहेत. त्या संघटना अभ्यासक्रम, त्यांची विभागणी व सुधारणा यांचा विचार करतात. ही संघटना सहली, शिबिरे, व्याख्यान सत्रे इत्यादी उपयुक्त कार्यक्रम आखतात आणि पार पाडतात. त्यांचा फायदा नव्या तसेच जुन्या शिक्षकांनाही होतो. एकाच विषयातील शिक्षक एकत्र आले तर त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात. इतकेच नव्हे तर समान अडचणींवर कशी मात करायची हेही समजते. विषय संघटनांचे सदस्यत्व शाळेने स्वीकारावे आणि मुख्याध्यापकांनी आपले सहकारी, विशेषतः नवे सहकारी त्यात कसा भाग घेतील हेही पाहावे. नव्या अध्यापकांनी एखादी चांगली योजना पार पाडली तर त्याला प्रोत्साहन द्यावे. अध्यापक सभेत त्याचा गौरवपूर्वक उल्लेख करावा, म्हणजे त्याला आणखी काही चांगले करून दाखवण्याची प्रेरणा मिळेल. आपल्या व्यवसायात आपल्या गती आहे ही जाणीव अध्यापकाला निश्चितच प्रगतीच्या दिशेने नेईल. त्याला नित्य नवा दिस जागृतीचा वाटेल आणि मग त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अधिकाधिक होऊ लागेल. हे सारे घडवून आणण्यासाठी मुख्याध्यापकाला सदैव तत्पर राहावे लागेल. नव्या अध्यापकांच्या ठिकाणी काही वैशिष्ट्य असण्याची शक्यता असते. एखादी कला त्याने आत्मसात केलेली असते. तो त्याचा छंद बनलेला असतो. त्याचा फायदा शाळेला होण्यासारखा असतो. तेव्हा मुख्याध्यापकाने या गोष्टीचा शोध घेऊन त्याला प्रेरित करावे आणि विद्यार्थ्यांना त्या कलेचा परिचय या कलावंत अध्यापकाच्या माध्यमातून करून द्यावा. नव्या अध्यापक ज्यावेळी वर्गासमोर पहिल्यांदा जातो त्यावेळी त्याच्या मनात एक प्रकारची धास्ती वाटत असते. वर्गातील विद्यार्थी आपला स्वीकार त्यांचा मार्गदर्शक म्हणून करतील का हे त्याला पडलेले कोडे असते. त्याची परीक्षा विद्यार्थी फार हुशारीने घेतात. स्टुडंट्स आर द बेस्ट जजेस असे म्हणतात. हे खरे आहे. अध्यापकाने सुरुवात केली की विद्यार्थी ओळखतात हे पाणी किती खोल आहे. आपण त्यांच्या हातात सुखरूप राहणार आहोत का? शिक्षकांचा आत्मविश्वास त्यांना जाणवतो. ही जाण वर्गनियंत्रणाला उपयुक्त ठरते. जर ही जाण शिक्षक निर्माण करू शकला नाही तर त्याला वर्गावर नियंत्रण ठेवता येणार नाही. त्याला त्या वर्गात शिस्त निर्माण करता येणार नाही आणि न्यूनगंड त्यांच्या मनावर छाया टाकेल. आपला वेळ सत्कारणी लागतो आहे ही विद्यार्थ्यांची धारणा शिक्षकांबद्दल आदर निर्माण करेल आणि नियंत्रणाचे काम आपोआप घडेल. पण शिक्षक वेळ काढूपणाच्या धोरणाने वागेल तर विद्यार्थी त्यांची टर उडवल्याशिवाय राहणार नाहीत. हे सर्व टाळण्यासाठी त्याने काय करायला पाहिजे हे मुख्याध्यापकांनी आणि पर्यवेक्षकांनी त्याला शिकवले पाहिजे. महात्मा गांधी आपला पहिला खटला चालवत असताना ते ज्यावेळी समोरच्या विरुद्ध बाजूच्या साक्षीदाराला प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले त्यावेळीची अवस्था ते सांगतात. My head was reeling and I felt as though the whole court was doing likewise. I could think of no question to ask. The judge must have laughed and the vakils no doubt enjoyed the spectacles. But I was past seeing anything. I sat down and told the agent that I could not conduct the case. पण हा प्रसंग जरी ओढवला तरी ते डगमगले नाही. त्यांनी धीराने व चिकाटीने जीवनाला वळण दिले आणि आपल्या खंडप्राय देशाचे यशस्वी नेतृत्व केले. अशी उदाहरणे निराश अध्यापकाला उमेद देतील आणि तो हतबल न होता फिरून यत्न करण्यास लागेल आणि यशस्वी होईल. पण त्याला सतत प्रेरणा देण्याचे कार्य नेतृत्वाचे म्हणजेच मुख्याध्यापकाचे आहे. पाठाच्या तयारीची त्याला सवय लावली पाहिजे. या पाठात नेमके अध्यापन कशाचे करायचे आहे आणि ते परिणामकारक कसे करता येईल याचा पूर्वविचार अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना त्यात कसे सहभागी करून घेता येईल आणि त्यात ते कसे रममाण होतील हा विचार फार महत्त्वाचा आहे. सरावाने आणि अनुभवाने तसेच
इतर यशस्वी अध्यापकांच्या पाठ अवलोकनाने हे साधेल, पण त्यासाठी त्याने प्रयत्न करावेत याची जाणीव त्याला नित्यशः दिली पाहिजे. विद्यार्थ्यांचे आपण केवळ मार्गदर्शक आहोत अशा एकांगी भूमिका अध्यापकाने घेऊन चालणार नाही. आपले विद्यार्थी त्याला जिव्हाळ्याचे मित्र वाटावेत. इतकेच नाही तर तोही त्याचे विसाव्याचे स्थान बनला पाहिजे. परस्परांच्या भावना समजावून घेऊन जीवनाच्या जडणघडणीचा शिक्षण हा मार्ग बनला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्याची स्वप्ने त्याला साकार करता येतील आणि त्यांच्या पैशाचा खराखुरा अर्थ त्याला उलगडू लागेल. त्याचे शाळेतील स्थान पक्के होईल. 3. पर्यवेक्षण, मार्गदर्शन, प्रोत्साहन व प्रत्याभरण. नवा शिक्षक जेव्हा वर्गात जातो तेव्हा समोर बसलेले विद्यार्थी कोणत्या बौद्धिक दर्जाचे आहेत हे त्याने ध्यानात घेणे जरुरीचे आहे. त्याला सुरुवातीच्या 1-2 तासात स्थूल मानाने हे जाणता येईल. त्या मानाने आपली संथा त्याला बेतावी लागेल. जर सामान्य श्रेणीतील विद्यार्थी असतील तर एखादी गोष्ट ठसविण्यासाठी पुन्हा पुन्हा मुद्दा मांडावा लागेल. अनेक उदाहरणे द्यावी लागतील. उजळणीवर भर द्यावा लागेल. यासाठी शालेय पदाधिकाऱ्यांना त्याचे तास पाहावे लागतील. पाठ निरीक्षण करून त्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल याचा सल्ला द्यावा लागेल. तरच त्याचे पाठ यशस्वी होतील. जो पाठ शिकवून झाला आहे त्यावर लेखनकाम होणे किंवा घेणे अगत्याचे असते. काही लेखनकाम फलकाच्या सहाय्याने घेता येईल. काही लेखनकाम गृहपाठाच्या माध्यमातून घेता येईल. हे लेखनकाम व्यवस्थित रीतीने तपासून तेने निकडीचे आहे. केवळ पाहिले म्हणून सही करून चालणारे नाही, कारण विद्यार्थ्यांच्या मनात असलेली ज्ञानप्रतिमा स्वच्छ आणि स्पष्ट असली पाहिजे. त्याकरिता लेखन तपासणे जरुरीचे आहे. हे काम पद्धतशीरपणे केले जाते आहे किंवा नाही हे मुख्याध्यापकाने आवर्जून पाहिले पाहिजे. शाळेचा शैक्षणिक दर्जा यावर अवलंबून असतो. लेखनकाम देताना ते विषयांच्या मूलभूत गोष्टी समजण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे की नाही याचे भान ठेवले पाहिजे. त्यात विविधता आणून या गोष्टी मनावर पक्केपणे रुजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विचारपूर्वक नियोजन करून लेखनकामाचे आराखडा तयार केला पाहिजे. विद्यार्थ्यांचा तो बोजा न वाटता एक मनोरंजक व आनंददायी कृती वाटली पाहिजे. शिक्षकांच्या वहीतून विद्यार्थ्यांच्या वहीत मजकूर गेला आणि शिक्षण झाले असे मुळीच नाही. लेखनकामाचा हा अर्थ नाही. मुलांच्या वह्या भरणे हे त्याचे उद्दिष्ट तर मुळीच नाही. लेखनकाम ही एक जाणतेपणाची करण्याची प्रक्रिया आहे. तेव्हा लेखनकाम कसे द्यावे, किती द्यावे याची चर्चा या नव्या शिक्षकाच्या बरोबर करून मगच लेखनकार्य केले जावे. मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी याबाबत सावधानता ठेवली पाहिजे. नवा शिक्षक ज्यावेळी वर्गावर जातो तेव्हा त्याला एक प्रकारची धास्ती वाटत असते की मुख्याध्यापक आपल्या वर्गावर येतील का? ते जर वर्गात आले तर आपल्याला अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे करता येईल का? या धास्तीमुळे त्याचा आत्मविश्वास डळमळायला लागतो. नवीन शिक्षकाची ही अवस्था मुख्याध्यापकाला कळण्यासारखी असते. त्याची ही धास्ती कमी करण्याचा प्रयत्न मुख्याध्यापकाने करणे आवश्यक आहे. शिक्षकाला आपल्या कार्यालयात बोलावून त्याने पाठाची जी टिपणे काढली असतील ती पाहावीत. त्यासंबंधी चर्चा करावी आणि आवश्यक त्या सूचना द्याव्यात. अर्थात हे स्नेहाचे आणि सहानुभूतीचे व्हावे. म्हणजे शिक्षकाला मुख्याध्यापक हे आपले दोष काढण्यासाठी नाहीत तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत याची खात्री पटेल. आणि मुख्याध्यापक आले तरी वर्गात तो गांगरून जाणार नाही. आपले काम व्यवस्थित करेल. त्याने व्यवस्थित काम केले म्हणजे विद्यार्थ्यांनाही तो जवळचा वाटेल. पाठाची टाचणे विद्यार्थ्यांना पाहताना आणखी एक गोष्ट करता येण्यासारखी आहे. पाठ अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री ठरवता येईल. अध्यापकाला तशा सूचना देता येतील. तक्ते, नकाशे, विविध चित्रे इत्यादी साधने तयार करता येतील. काही स्लाइड्स बनवता येतील. त्याचा वापर करता येईल. यामुळे विषय सोपा होईल. विद्यार्थ्यांना विषय समजेल. विद्यार्थी ज्ञानसंपादनाचा आनंद मिळवू शकतील. त्यांना ज्ञान प्राप्त झाले की नाही
हे पाहण्यासाठी योग्य प्रश्न विचारून खात्री करून घेणे आवश्यक असते. अशा प्रश्नांची चर्चा पाठपूर्व चर्चेत करता येते. हे प्रश्न कौशल्य प्रशिक्षणात शिकविले जाईलच असे नाही, त्यासाठी त्याला मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे. पर्यवेक्षण हसत खेळत झाले म्हणजे प्रत्येक जण आपापल्या कामात स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करेल. एकात्मतेचे वातावरण निर्माण होईल. शाळेचे काम गती येईल आणि विधायक विचाराने परंपरा फोफावतील. काम कर्तृत्व भावनेने व आत्मीयतेने केले की त्यांचे संस्कार सर्वत्र उमटतात. शिक्षण क्षेत्रात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. भावनिक ओलावा न ठेवता श्रेष्ठ कनिष्ठ या भूमिकेतून जर कार्य केले तर ती वृक्षता येईल आणि शाळा ही चैतन्यमय संस्था न राहता कृत्रिम यंत्रशाळा बनेल. वर्ग अध्यापनाचे पर्यवेक्षण हे महत्त्वाचे कार्य, परंतु वर्गाबाहेर, शालेय परिसरात व शाळेबाहेर समाजात शिक्षक कसा वागतो हेही महत्त्वाचे आहे. नियमानुसार नियमितपणे वर्ग निरीक्षणाचे कार्य मुख्याध्यापकांनीच करावे. त्यासाठी काही मुद्दे किंवा श्रेणींचा वापर करावा. पर्यवेक्षणानंतर शिक्षकाला आपल्या कार्यालयात बोलावून चर्चा करावी. शिक्षकाचे अध्यापन कार्य चांगले असेल तर त्याचे अभिनंदन जरूर करावे. हे एक प्रकारचे प्रोत्साहन आहे. असे म्हणतात, सर्व्हिस विदाऊट रिवॉर्ड इज पनिशमेंट. माणसाची स्वाभाविक कल्पना अशी असते की आपण जे काही करतो ते चांगले असेल तर त्याचा उल्लेख व्हावा. त्याच्या मागे उभ्या असलेल्या आपल्या तपश्चर्येची दखल घेतली जावी. मात्र केवळ गौरव व्हावा असे नाही. गुणवत्तेला, प्रगतीला मर्यादा नसते. सुधारणेला नेहमीच वाव असतो. अध्यापनातील दोष अचूक शब्दात सांगावेत. ते सुधारण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करावी. मार्गदर्शन करावे. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम मुख्याध्यापकाला करावयाचे असते. याची जाण त्याला असते अगत्याचे आहे. त्याची बोलण्याची, चालण्याची व एकूण वागण्याची पद्धत आकर्षक झाली पाहिजे. तरच त्याच्या ठिकाणी असणारे कौशल्य प्रभावीपणे प्रगट होईल. यासाठी तो मुख्याध्यापकांकडे पाहतच असतो. मुख्याध्यापक शाळेत, समाजात आणि अन्यत्र कसे वागतात हे तो पाहत असतो. त्यांच्या बोलण्यातून, आचरणातून कोणती वैशिष्ट्ये प्रगट होतात याकडे त्याचे लक्ष असते. हे अप्रत्यक्ष मार्गदर्शन देखील महत्त्वाचे असते. अर्थात हे अप्रत्यक्ष होणारे मार्गदर्शन चांगले व्हावे याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घेणे आवश्यक असते. आपल्या आचरणाचे हे पडसाद उमटतात याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचा ठसा शिक्षकांच्या मनावर उमटत असतो. शाळेतील शिक्षक समाजात वावरत असतो. त्यांचे अनेक संस्थांशी संबंध येतात. तो ज्या परिसरात राहतो त्यातील जनसमूहाशी त्याचा परिचय व संबंध येत असतो. या ठिकाणी तो अनेक कार्यक्रमात भाग घेतो. त्यात जर त्याने कौतुकास्पद कामगिरी केली तर त्याची नोंद मुख्याध्यापकाने घेऊन त्याला प्रोत्साहन द्यावे. आपल्या कुटुंबातील एक घटक म्हणजे हा शिक्षक असे समजून त्याच्या प्रगतीला सहाय्य करावे. यामुळे हे शालेय कुटुंब अधिक एकजिनसी बनेल आणि त्यांचे कर्तृत्व चहू बाजूने बहरू लागेल. त्याचा फायदा शालेय वातावरण निकोप राहण्यात येईल आणि विद्यार्थ्यांसमोर चांगले आदर्श उभे राहतील. 4. सहाय्यक शिक्षकांच्या प्रेरणेचे व्यवस्थापन. मुख्याध्यापकाला शाळेच्या विकासाची स्वप्ने सत्य सृष्टीत उतरवायची असतात. ही स्वप्ने केवळ सुंदर असून चालत नाहीत. ज्यावेळी ती प्रत्यक्ष कृतीमधून उतरतात त्याचवेळी ती सुंदर ठरतात. आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्याध्यापकाला विचारपूर्वक पावले टाकावी लागतात. मागील प्रगतीचा आढावा घेऊन त्यावेळी कोणत्या अडचणी आल्या आणि त्या पुढे कशा येणार नाहीत याचे चिंतन करावे लागते. मग विकासाची गती वाढविणे शक्य होते. 1. शालेय कार्याची विविध अंगे. शाळेचा मध्यवर्ती बिंदू म्हणजे विद्यार्थी. त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार हा मुख्य विचार असतो. अनेक अंगांनी वाढ अपेक्षित असल्यामुळे शाळेत अनेक विभाग निर्माण करावे लागतात. सर्वप्रथम शैक्षणिक विभाग. शिवाय शारीरिक शिक्षण विभाग, शालेयेतर परीक्षा विभाग,
सांस्कृतिक विभाग, NCC अथवा बालवीर विभाग, शालेय भांडार, वाचनालय, प्रयोगशाळा, दृकश्राव्य विभाग इत्यादी विभाग सर्वसाधारणपणे शाळेत असतात. त्या विभागाचे काम समर्थपणे आणि सुनियंत्रितपणे चालणे आवश्यक आहे. अर्थात त्यासाठी शिक्षकांनी त्या कामात रस घेणे आवश्यक आहे. त्यांना त्यासाठी तयार करणे आवश्यक आहे. ही तयारी मुख्याध्यापकांनी योजनापूर्वक केली पाहिजे. शिक्षकांना वैयक्तिक रीतीने भेटून त्यांच्याशी विचार विनिमय केला पाहिजे. शाळेच्या विकासासाठी काय करता येईल याची शिक्षकांशी चर्चा केली पाहिजे. सर्वांची मते सहानुभूतीने समजून घेतली पाहिजे. त्यांच्या मतांचे संकलन करून मग त्यावर मनन केले पाहिजे आणि मग पक्का आराखडा बनविला पाहिजे. तो प्रत्यक्षात आणावयासाठी कोणाकोणाचे कसे सहाय्य घ्यावयाचे याची योजना मनाशी पक्की केली पाहिजे. शिक्षकांशी विचारविनिमय केल्यावर विश्वासाचे वातावरण निर्माण होते. तसेच शिक्षकांनाही विचार करण्याची प्रेरणा मिळते. शाळेच्या विकासात आपला सहभाग आहे, ते आपले काम आहे याचा असा विचार शिक्षक करू लागतात आणि ते आपण होऊन पुढे सरसावतात. त्यांना कार्यप्रवरण करण्याचा हा मार्ग आहे. 2. विषय समित्यांचे कार्य. शालेय शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्यासाठी काही कायम स्वरूपी योजना शाळेत असतात. त्यात विषय समित्या महत्त्वाची कामगिरी बजावतात. तो विषय शिकवणारे शिक्षक एकत्र आणून त्यांच्या समित्या स्थापन करण्यात याव्यात. या विषय समित्यांची बैठक महिन्यातून किमान एक तरी व्हायला हवी. त्यात तो विषयाचा शासनाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम अभ्यासून त्याचे मासिक घटक नियोजन तयार करावे. प्रत्येक महिन्यात किती अभ्यासक्रम उरकता येईल याचा विचार व्हावा. प्रत्यक्ष कामाचे दिवस किती आहेत त्यांच्या अनुरोधाने ही मांडणी व्हावी. हे काम त्या विषयाच्या शिक्षकांनी करावे. मुख्याध्यापकाने जरूर तेवढाच सल्ला द्यावा. यासाठी शिक्षकांना आपल्यावर जबाबदारी टाकली आहे याची जाणीव होईल आणि ते समरसतेने काम करतील. दर महिन्याला आपण योजनेप्रमाणे काम करू शकतो का याचा पडताळा पाहता येईल आणि आपण ठरविलेले यथार्थ आहे असा आनंद शिक्षकांना मिळेल. अनुभव समृद्धी ही त्यांना परिपक्वतेकडे नेईल. दर महिन्याला पूर्ण होणाऱ्या अभ्यासाची उजळणी कितपत झाली हे पाहण्यासाठी एक परीक्षा यंत्रणा तयार करावी लागेल. हाही नियोजनाचाच भाग आहे. त्यामध्ये प्रश्नपत्रिका, तिचे स्वरूप, तिचा कालावधी आणि तपासण्यासाठी योजना इत्यादी गोष्टींचा विचार करून एक कार्यक्रम पत्रिका निश्चित करावी लागेल. परीक्षकांनी केलेले काम व्यवस्थित झाले किंवा नाही हे ते पाहून त्यांचे निष्कर्ष अभ्यासावे लागतील. त्यात ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना करावी लागेल. विद्यार्थी कुठेही कमी पडतात किंवा त्यांना कोणता विषय घटक दुर्बोध वाटतो हे पाहून त्यावर मार्ग शोधून तो अंमलात आणावा लागेल. शाळेचा दर्जा यामुळे निश्चितच वाढेल. आपण शाळेचा दर्जा वाढवण्यास हातभार लावतो आहोत ही गोष्ट शिक्षकांना खचितच अभिमानास्पद वाटेल. हे दर्जा वाढवण्याचे मार्ग शोधताना स्वाभाविकपणे शैक्षणिक साधनांचा विचार अपरिहार्य आहे. त्याचा विचार शिक्षकांना करावयाला सांगावा व हे काम शिक्षकांवर सोपवावे. सर्व विषयांच्या समित्या आपापल्या विषयांचा विचार करून साधने तयार करतील. हा शैक्षणिक प्रकल्प इतर शाळाही पाहतील आणि त्यांचे अनुकरण करतील. ही गोष्ट शिक्षकांना प्रोत्साहित करेल आणि नव्या प्रेरणा घेऊन ते अधिक चांगली साहित्य निर्मिती करतील. मुख्याध्यापकांनी याच बाबतीत त्यांना शाबासकी द्यावी आणि त्यांना प्रशस्तीपत्रक द्यावे. 3. हुशार मुलांना मार्गदर्शन. शाळेतील हुशार मुलांना खास आणि स्वतंत्र मार्गदर्शन करून त्यांची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न जे शिक्षक करतात त्यांना सर्व तऱ्हेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वतः मुख्याध्यापकांनी त्यात सहभागी व्हावे म्हणजे इतर शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल. हे कार्य कसे करावयाचे याची योजना आखून विद्यार्थ्यांना कार्यप्रवृत्त केले पाहिजे. त्यांच्या ठायी असलेल्या सुप्त शक्ती जागृत केल्या पाहिजेत. त्यांच्या कल्पनेला पंख फुटतील असे सहाय्य करताना त्यांना केलेले प्रयत्न
त्यांना स्वतःला प्रमेयांनी उकल कशी करता येईल याचाही विचार केला पाहिजे. या कामामुळे शिक्षकही अधिक कार्यक्षम बनतात, त्यांच्या बुद्धीलाही झिलही चढते, ते अधिकाधिक कुशल बनत जातात. शालेय अभ्यास अधिक फलदायी होण्यासाठी शिक्षकांना प्रवृत्त करण्यासाठी मुख्याध्यापकांनी त्यांना प्रेरित केले पाहिजे. शाळेचे निकाल समाधानकारक लागले पाहिजेत. ज्याचे निकाल उत्कृष्ट लागतील अशा शिक्षकांना संस्थेतर्फे शिफारस पत्रे किंवा पारितोषिके दिली पाहिजेत. क्रीडा क्षेत्र. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा क्षेत्रातील वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात शाळेने एक परंपरा निर्माण केली पाहिजे. शाळेत विद्यार्थी दाखल झाल्यापासून त्यांच्या क्रीडाविषयक कौशल्याचा शोध घेतला गेला पाहिजे. कोणत्या खेळासाठी काही निवड फलदायी होईल हे ठरविले गेले पाहिजे. क्रीडाप्रमुखाने जागरूकतेने हे काम केले पाहिजे. आपल्या सहकार्यांच्या मदतीने नोंदी करून अशी प्रगती करता येईल याचा विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने त्याला सराव दिला पाहिजे. त्याला आवडीने मैदानावर प्रयत्न करावयाला लावले पाहिजे, म्हणजे उदयोन्मुख खेळाडू पुढे येईल. त्याला शालेय स्पर्धांत भाग घ्यायला लावून त्याची महत्त्वाकांक्षा फुलवली पाहिजे. आपले सर्वस्व पणाला लावून जिद्दीने विजय मिळवण्यासाठी त्याने सिद्ध असले पाहिजे. शालेय स्पर्धात तो उतरला पाहिजे. जिल्हा, राज्य, देश पातळीवर तो चमकला पाहिजे. ही तयारी करून घेण्याचे शर्त करणाऱ्या शिक्षकाला शाळेने सन्मानाने गौरविले पाहिजे. वैयक्तिक क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी सांघिक क्रीडा प्रकारांच्या तयारीकडे लक्ष दिले पाहिजे. सुदृढ मुले एकत्र आणून कुशल संघ निर्माण केला पाहिजे. आधुनिक तंत्राचा व कौशल्याचे ज्ञान त्यांना देऊन त्यांची उमेद वाढवली पाहिजे. त्यांना भरपूर सराव दिला पाहिजे. त्यांना अनेक स्पर्धांतून खेळांची संधी दिली पाहिजे, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि उत्साहाने स्पर्धा जिंकण्याची हौस त्यांच्या ठिकाणी निर्माण होईल. हे काम करणाऱ्याचेही कौतुक मुख्याध्यापकाने केले पाहिजे. स्वतः मैदानावर उपस्थित राहून शिक्षकाची व गुणवान खेळाडूंची पाठ थोपटली पाहिजे. त्यांना उत्तेजन दिले पाहिजे. शाळेचे मैदान हे खेळाडू निर्माण करण्याचे स्थान बनले पाहिजे. 5. अन्य संस्था परीक्षा. शासकीय चित्रकला परीक्षा व काही मान्यवर संस्था विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक होतील अशा परीक्षा ठेवतात. या सर्व परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी मुख्याध्यापकाने शिक्षकांना उद्युक्त करावे. शाळेच्या वेळेनंतर हे काम करावयाचे असल्यास त्यांना विशेष सहाय्य करावे, आर्थिक मदत करावी आणि सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, कारण या परीक्षा विद्यार्थ्यांना तल्लख व तरतरीत बनवितात. त्यांचे सामान्य ज्ञान वाढते, आपली गुणवत्ता त्यांना पारखून घेता येते आणि आपण स्पर्धा परीक्षात किती मजल मारू शकतो याचा त्यांना अंदाज येतो. या परीक्षांतून जे विद्यार्थी चांगले यश मिळवितात त्यांचा व त्यांच्या शिक्षकांचा जाहीर गौरव करावा. 6. सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार घडावेत व तो उद्याच्या जगात एक आदर्श नागरिक म्हणून तयार व्हावा हा शिक्षणाचा हेतू असतो. या दृष्टीने शाळेत सांस्कृतिक विभाग असला पाहिजे. या सांस्कृतिक विभागाचे शाळेच्या व्रतविधानानुसार व ध्येयानुसार थोरांच्या जयंत्या व पूज्य विभूतींच्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्यात. या थोर महात्म्यांच्या पुण्यस्मरणाने त्यांच्या अलौकिक कार्याचे स्मरण होते आणि त्यांच्याबद्दल आदर वृद्धिंगत होतो. या आदर्शाचे पावलावर पाऊल टाकून थोडे जरी चालले तरी जीवन गंधित होते, मनाचा विकास होतो, दृष्टी विशाल बनते, संकुचितता गळून जाते व मन निर्मळ बनते. मुलांवर कलाकार दडलेले असतात, त्यांना संधी देण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरतात. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मनोरंजन होते हे जरी खरे असले तरी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची जोपासना होते. त्यांना अभिनयाचे धडे देता येतात. कलेचा निर्भय
आनंद हा या कार्यक्रमातून मिळतो. उद्याचे कलावंत शालेय रंगभूमीवर तयार होतात. त्यांच्या छंदाला जोपासणारा शिक्षक असतो, त्यामुळे त्यांच्या अभिनयाची कसोटी कोठे आहे हे तो दाखवून देतो. नाट्य स्पर्धा शासकीय विभागातर्फे होतात. जिल्हा परिषदा त्या आयोजित करतात. त्यामागे भाग घेऊन वैयक्तिक व सांघिक बक्षिसे मिळवणाऱ्या कलावंतांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यामुळे शाळेच्या परंपरेत भर पडते. दिग्दर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करायला पाहिजे. 7. विज्ञान छंद मंडळ. काही विद्यार्थ्यांच्या शास्त्र विषयाकडे कल असतो. ते काही ना काही खटपट करत असतात. शास्त्र विषयाच्या अध्यापकांनी विज्ञान छंद मंडळ काढून त्या ठिकाणी चर्चा, प्रयोग आणि काही कृती प्रत्यक्ष करण्याचे कार्य करावे. दैनंदिन जीवनात शास्त्र कसे उपयोगात आणता येईल याचे प्रात्यक्षिक या मंडळाने दाखवावे. काही नव्या प्रतिकृती तयार कराव्यात. प्रकल्प हाती घ्यावेत. या वैज्ञानिक छंदांची जोपासना करण्यासाठी विज्ञान प्रदर्शने तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर भरवली जातात. त्यात भाग घेऊन आपले वैशिष्ट्य दाखविण्याची संधी विज्ञान छंद मंडळाला द्यावी. त्यांना जरूर ते सहाय्य मुक्तपणे हस्ताने करावे. या प्रदर्शनात आपल्या विद्यार्थ्यांची प्रतिकृती उल्लेखनीय ठरल्या तर त्यांचे जाहीर कौतुक करावे. ज्या शिक्षकांनी यासाठी श्रम वेचले त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा जाहीर सत्कार करावा. शाळेत हे विज्ञान छंद मंडळ सदैव कार्यरत कसे राहील यासाठी मुख्याध्यापकांनी शास्त्र विषय शिकविणाऱ्या शिक्षकांशी विचारविनिमय करावा. त्यांचे शास्त्रज्ञ निर्माण करण्याची ही महान प्रक्रिया आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही. भारताला विज्ञान युगाकडे चाल करावयाची असेल तर विविध शाळांमधून असलेली विज्ञान छंद मंडळे अधिकाधिक कार्यक्षम झाली पाहिजेत. विज्ञान छंद मंडळांची सहली आयोजित करून त्यांना चांगले शास्त्रीय प्रकल्प दाखविण्याची योजना आखण्यास शास्त्र शिक्षकांना मुख्याध्यापकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. विज्ञानविषयक मासिके या मंडळाला उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे त्यांना कोठे कसे नवीन प्रयोग चालले आहेत याची कल्पना येईल आणि स्वतः असे काही नवीन करून दाखविण्याची प्रेरणा मिळेल. अशा विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले, श्रम वेचले त्यांचाही जाहीर सत्कार करावा. 8. दृकश्राव्य विभाग. शाळेमध्ये दृकश्राव्य विभाग असतो. या ठिकाणी रेडिओ किंवा TV यांच्याद्वारे जे शालेय कार्यक्रम सादर केले जातात ते हॉलमध्ये वेगवेगळ्या इयत्तांसाठी दाखविले जावेत. हे काम काही शिक्षकांवर सोपविले जावे. त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शनच्या कार्यक्रम पत्रिका घेऊन सूचना फलकावर दर आठवड्याचा कार्यक्रम लावावा. कार्यक्रम कोणत्या स्वरूपाचा आहे याची माहिती द्यावी. म्हणजे हे कार्यक्रम उपयुक्त होतील. तसेच या विभागात ओव्हरहेड प्रोजेक्टर, 16 mm प्रोजेक्टर अवश्य असावेत. त्यामुळे शास्त्र, भूगोल, इतिहास हे विषय सुलभ करता येतील. दूरदर्शनवर अनेकदा विज्ञान, वैद्यकीय ज्ञान इत्यादींबाबत कार्यक्रम सादर केले जातात. प्रत्यक्ष हृदयाचे ऑपरेशन किंवा कॅन्सरसारख्या रोगांशी मुकाबला कसा करावा या गोष्टी सादर केल्या जातात. त्यामुळे अनेक गोष्टींचे ज्ञान आपल्याला होते. रोजच्या हवामानाचा अंदाज आणि प्रत्यक्ष फोटोद्वारा भविष्यातील हवामानातील सूचक फरक या गोष्टी उद्बोधक आहेत. शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये विज्ञानाचे निर्माण केलेली ही साधने अतिशय उपयुक्त आहेत. ही साधने ज्ञानग्रहणाची गती तीव्र करतात. प्रत्यक्ष ज्ञान प्राप्तीची प्रचिती देतात. 9. NCC, बालवीर चळवळ इत्यादी. NCC बालवीर पथक म्हणजे समाजसेवा पथक यांना बरीच समाजोपयोगी कामे करावयाची असतात. त्यामुळे मुलांमध्ये सेवावृत्ती जोपासली जाते. सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक शिस्त या गोष्टी या उपक्रमाद्वारे साधता येतात. सार्वजनिक ठिकाणे, गावातील मंदिरे, शालागृहे यांची स्वच्छता हे विद्यार्थी स्वतः करतात. कोणतेही काम करताना लाज न बाळगता ते काम प्रामाणिकपणे व श्रद्धेने करावे हा एक महत्त्वाचा मंत्र त्याने अंगवळणी पडतो. कर्तव्यदक्ष नागरिक बनविण्याची ही एक कार्यशाळाच आहे. NCCचे शिबिर हे शारीरिक क्षमता, समष्टी जीवन, शिस्तप्रियता इत्यादी गुण बाणविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते.
स्वावलंबनाचे धडे गिरविण्याची तेथे संधी मिळते. शाळेच्या व्यवस्थापनात शिस्तीचे अंग या संघटना सांभाळतात. मोठमोठ्या शहरात रहदारीचे नियंत्रणाचे काम RSPचे विद्यार्थी अत्यंत यशस्वीपणे करताना दिसतात. त्यांना रहदारीचे नियमही चांगले अवगत असतात. ही कामे समाजालाही मार्गदर्शक ठरतात. शाळा समाजोपयोगी काम करू शकते अशी समाजाची खात्री होते आणि असे विद्यार्थी तयार करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांबद्दल आदरभावना बळावते. 10. शालेय भांडार. अनेक शाळांमधून शालेय भांडार चालविले जाते. ते सरकारी तत्त्वावर चालवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यापारी तंत्रांचे ज्ञान होते. शालेय स्टेशनरी त्यातून खरेदी न करता येते. खरेदी, विक्री, जमा खर्च इत्यादी बाबींची माहिती सहजगत्या होते. किती माल आणला व किती विकला व शिल्लक किती राहिला याची दखल दररोज घ्यावी लागते. भांडार चालविणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षक मार्गदर्शन करतात. ते आवश्यक त्या सूचना देतात. मुख्याध्यापक परीक्षांचे वेळापत्रक त्यांना देतात आणि मग त्या अनुरोधाने उत्तरपत्रिका खरेदी करणे, त्यांचे विक्रीचे दर ठरविणे इत्यादी कामे करावी लागतात. वर्षभर भांडाराची उलाढाल चालू राहते. सर्वसामान्य विद्यार्थ्याला आपण शाळेच्या भांडारातून माल घेतो याचा रास्त अभिमान वाटतो. शेवटी भांडाराला जो नफा होतो तो शाळेच्या विकासासाठी खर्च होतो. शाळेबद्दल आत्मीयता वाढवणारी ही गोष्ट आहे. म्हणून भांडाराच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांनी सर्वतोपरी सहाय्य करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे विविध विभागांना अनेक शिक्षक कार्यरत होतात. त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यांना काम करण्याची संधी मिळते. अर्थात मुख्याध्यापकाला योजकाची भूमिका पार पाडवायची असते. आपल्या सहाय्यक अध्यापकांची ठिकाणी कोणते गुण आहेत याचा आणि या गुणांचा विकास शाळेच्या हितासाठी कसा करता येईल याचा विचार त्यांनी करावयाचा असतो. त्यातच त्यांची कुशल नेतृत्वाची साक्ष मिळते. विधायक कार्यात सर्वजण मग्न झाले म्हणजे संस्था चांगली कामगिरी करून दाखवू शकते. मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, योग्य ते सहाय्य आणि प्रेमाची शाबासकी यासाठी नितांत आवश्यकता आहे. हे जो करून दाखवू शकतो तोच यशस्वी मुख्याध्यापक. सर्व शिक्षकांनी उचललेला कार्यभार त्याला अभिमानाने मिरवता येतो.